उत्कृष्ट दर्जाची खते, बियाणे, औषधे आणि कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, प्रजैविके, PROM इत्यादी पुरवठा कंपन्या व कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत। तसेच कंपन्या निरनिराळे प्रलोभने देऊन शेतकऱ्यांना मुख्य खते युरिया, DAP इत्यादी सोबत लिंकिंगमध्ये निकृष्ट दर्जाची खते घेण्यास भाग पाडत आहेत। मला वाटतं सर्व मीडियाने अशा संपूर्ण या त्या जिल्ह्यातल्या बातम्यासुद्धा यापूर्वी दिलेल्या आहेत। लिंकिंग हा नवा प्रकार गेल्या 10 वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढला आहे। त्यासाठी गाव पातळीवरील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे, कंपनी पातळीवरील विक्री काम पाहणारे किंवा उत्पादन केलेला माल विकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। शेतकऱ्याचं कर्ज काढून उत्पन्न जास्त येईल या आशेने निविष्ठा घेत आहेत। 10 वर्षापासून चढत्या क्रमाने बोगस खते, बियाणं, औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाचा उत्पादन खर्च वाढत आहे। हवामान व पावसाच्या अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पादन शेतीमधून मिळत नाही। उत्पन्न आल्यानंतर भावामध्येही आता यावर्षी मात्र केंद्र सरकारने बऱ्यापैकी पैसे त्या ठिकाणी दिले। निकृष्ट दर्जाच्या खते, बियाणे, औषध आणि निविष्ठा कंपन्यांवर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर योग्य दर्जा, गुणवत्तापूर्ण निविष्ठा उत्पादन होणार आहे याचे नियंत्रण करण्याचे मुख्य काम कृषी विभागाचे आहे। एका जिल्ह्यामध्ये कृषी विभागामार्फत गुण नियंत्रणाच्या कामासाठी प्रत्येक तालुक्याला कार्यरत असणारे तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचा कृषी अधिकारी, उपविभाग पातळीचा उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा पातळीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक पूर्ण वेळ जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा परिषदेकडील कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडील मोहीम अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, विभागीय तंत्र अधिकारी, गुण नियंत्रण अधिकारी इत्यादी अधिकारी कर्मचारी काम करीत आहे। साधारणपणे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके, 11 तालुक्याची नावं घेत बसण्यात मी हे करत नाही। त्यामध्ये 11 तालुका कृषी अधिकारी, 11 पंचायत समितीचे कृषी अधिकारी, 3 उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक आणि पूर्ण वेळ जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक असे मिळून एकट्या बीड जिल्ह्यात 30 क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत। म्हणजे बीडमध्ये 30 आहेत आणि विभागीय नियंत्रण कक्षाचे 2 असे 32 क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत। आता हे काय काम करतायत पुढे बघा। या सर्वांनी बदलीकरिता मंत्री कार्यालयात मोठ्या प्रमाणावर रकमा देऊन बदली करून घेतली असल्याने 3 वर्षात 10 पट रक्कम वसूल करण्याच्या हेतूने, कारण 3 वर्ष तो क्वालिटी कंट्रोलर देतोय, सर्व क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर स्वतःचे काम सोडून शेतकऱ्याला पूर्ण निविष्ठा पुरवठा करण्यासाठी निरीक्षण करण्याचे सोडून हप्ते गोळा करण्यामध्ये गुंतलेले दिसतात। विक्री केंद्र तपासणीला गेल्यावर तपासणी फी, नमुना काढल्यास त्याची फी वेगळी असते। या सर्व हप्तेखोरीपणामुळे कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे मालक शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या निविष्ठाच्या किमतीपेक्षा जास्तीचे कमिशन 40% ते 50% मिळविण्याच्या हेतूने बोगस कंपन्यांचा माल खपविण्याकडे त्यांचा कल जास्त असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण निविष्ठा मिळत नाही। याबाबत मी माहिती घेतली असता बहुतांश अधिकारी म्हणजे संचालकापासून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकापर्यंत
या सर्व अधिकाऱ्यांचे बोगस निविष्ठा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये यांचाच वाटा आहे किंवा त्यांच्या रक्तातले नातेवाईक म्हणजे पत्नी, मेहुणा, चुलता, पुतण्या, मित्र अप्रत्यक्षरित्या त्या कंपन्यांमधला माल याच कृषी विक्री केंद्रास घेण्यास जातात। कृषी विक्री केंद्रामध्ये सुद्धा याची माहिती घ्यावी। मला मिळाल्यानंतर विधानसभा प्रश्न क्रमांक 2251 अन्वये गुण नियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी केलेल्या गैरव्यवहाराबाबत विचारणा केली की महाराष्ट्र अधिकाऱ्याने मित्रांच्या नावाने कंपन्या आहेत की विक्री केंद्र आहे ची माहिती मला अत्यंत धक्कादायक माहिती मिळालेली आहे। हे कृषी विभाग त्यातील कार्यान्वित असल्यामुळे या कंपन्यांमार्फत उत्पादित झालेले खते, बियाणे, औषधे, कीटकनाशके इत्यादींचे नमुने काढले जात नाहीत। निविष्ठा विक्री केंद्रांना त्यांच्या प्रत्यक्षरित्या मालकीच्या असणाऱ्या, कारण हे जे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पुण्याला बसलेले आहेत यांच्याच कंपन्या असल्यामुळे त्यांच्या खाली की हे विकत घ्या। मला वाटतं कोरोनाच्या काळात एकदा कृषी सेवा केंद्र या सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि पंढरपूरला का काहीतरी एक तक्रार ही केलेली होती। सगळ्यात जास्त जे आहेत ते कोल्हापूर रिजन म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत। विभागीय कृषी संचालक उमेश यांनी त्यांच्या पत्नी कृषी ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड स्थापन केलेली आहे। माझ्याकडे मंत्रालयातून आले प्राप्त मी काही कंपन्यांची माहिती कडून गोळा केलेली आहे। महाराष्ट्रात कृषी खात्यातील कृषी आयुक्तालयातील खतांना परवाने देणारा अधिकारी व मोठ्या कंपन्या गोळा करणारा म्हणून नाव आहे। या अधिकारी देतात 14,000 रुपयाचा दर परवाना देण्यासाठी लावला। अधिकाऱ्याच्या 15 जास्तचे परवाने आलेले आहेत। या प्रत्येक कंपनीकडून कमी 15 परवाने घेण्याची पद्धत असताना जर विचार केला तर या एकूण 1500 पेक्षा रुपये ती कंपनी 2.25 लाख 5 लाख रुपयांचा लाट लाख पासून 35 लाख रुपये परवान्याचा केला होता। किरण जाधव किती वर्ष काम तरी श्री धनंजय मुंडे यांना खरेदीमधील वार्षिक संचालक श्री दिलीप झेंडे, विकास पाटील यांना किरण जाधव याला नंगा नाच करण्याची मोकळीक दिलेली होती। महाराष्ट्रातून परवाना घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कंपन्यांचे कलेक्शन या किरण जाधवकडे केले जात होते। किरण जाधव याने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे 7/6/2006 ते 27/10/2009 3 वर्षे 3 महिने, विभागीय गुणवत्ता निरीक्षक ठाणे 28/10/2009 ते 19/5/2013 3 वर्ष 6 महिने, तंत्र अधिकारी निविष्ठा व गुण नियंत्रण 7 ते 8, कृषी आयुक्तालय पुणे 20/5/2000
ते 18/7/2018 5 वर्ष 2 महिने म्हणजे एकाच ठिकाणी ते 16/11/2023 3 महिने गेल्या 15 वर्ष गुण केले म्हणजे किरण जाधव याने त्याच्या कृषी विभागात संपूर्ण निम्मा कालावधी फक्त गुण नियंत्रणाधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि त्याच्या कंपन्या या 43 कंपन्यांची यादी आहे, यातल्या 11 कंपन्या किरण जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांची आहे। हा एवढा काय आइन्स्टाईन होता काय, म्हणजे किरण जाधव कदाचित आइन्स्टाईन वाटला काय यांना कळालं नाही। याशिवाय सध्या महाराष्ट्रातील खताच्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय चालू शकत नाही। किरण जाधवची माहिती मी घेतली, त्यांनी त्याच्या कृषी आयुक्त कालावधीमध्ये 3,500 कंपन्यांना परवाना दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक 3 लाख ते 35 लाख आणि 3,500 कंपन्या, तसेच प्रत्येक कंपन्यांचं 2 वर्षातून 1 वेळा नूतनीकरण करावे हा नियम आहे। आता हा नूतनीकरणाचा कालावधी 5 वर्षाचा झालेला आहे। किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे आणि ह्या आका म्हणजे दिलीप झेंडे व विकास या विभागातील वर उल्लेख केलेले अधिकारी कर्मचारी स्वतःची खते, बियाणे, कीटकनाशके यासारख्या कृषी उत्पादनांशी संबंधित कंपन्या स्थापन करून चालवत असल्याचे उघड झाले आहे। पुण्यात हडपसर, वडकी तसेच परिसरात नाशिकमधील संभाजीनगर MIDC, ठाणे JNPTचा जवळचा एरिया मध्ये अधिकाऱ्यांनी गोडाऊन बांधलेली आहेत, म्हणजे यांनीच गोडाऊन बांधले। हीच गोडाऊन ते 20 ते 30 रुपये स्क्वेअर फीट भाड्याने देत आहे। स्वतःचे गोडाऊनमध्ये या माल साठवून विक्री करत आहे। अशा प्रकारच्या कृत्यांमुळे केवळ कृषी प्रतिष्ठा डागाळली जात नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, भ्रष्टाचाराला खत पाणी मिळत आहे। या प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ठरू शकतात PMLA अंतर्गत, कारण हा काळा पैसा गुंतवला आहे, शासनाची मंजुरी घेतलेली नाही। सरकारी खरेदी प्रक्रियेत स्वतःच्या कंपन्यांना प्राधान्य देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जाते। शेतकऱ्यांची सबसिडी स्वतःच्या कंपन्यांना मिळवून देण्यासाठी बनावट वापर, स्वतःच्या कंपन्यांमार्फत निकृष्ट दर्जाची खते पुरवण्याचं आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम होतंय। या व्यवसायातून मिळणारा नफा हा मार्गाने जात नाही, तर तो काळ्या पैशाच्या स्वरूपात जमा केला जातो। सगळ्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून प्रत्येक कंपन्यांसोबत भागीदारी करून निकृष्ट निविष्ठांच्या नावावर कित्येक कोटी रुपये भ्रष्टाचारी मार्गाने कमावले आहेत। एकट्या किरण जाधवच्या काळात हजारो परवाने सातारा जिल्ह्यात वाटप केलेले आहेत, त्यात निविष्ठा उत्पादन, निविष्ठा विक्री केंद्रे यांचा समावेश। किरण जाधव यांचे मित्र नातेवाईक आहेत। आता किरण जाधव सध्या महाराष्ट्र राज्याच्या वरती आहे, दक्षता पथकाचे प्रमुख आहे, म्हणजे गुण नियंत्रणात राहिला हा भावा, आणि आता विभागाचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे, काम करत। दक्षता पथकात गेल्यावर सुद्धा जाधवने 6 महिन्यात 5 कोटी रुपयांचं कलेक्शन प्रति महिना काय चाललं आहे। किरण जाधव नावाच्या अधिकाऱ्याने गुण विभाग आहे। याच किरण जाधवने गजानन तोटेमाळ, साई ॲग्रो बोगस खत उत्पादक, श्री राठी राहणार वर्धा जिल्हा मायक्रो खत उत्पादक, श्री जोतवानी राहणार जिल्हा ओम ॲग्रो, ची बायोटेक श्री ठाकूर
श्री शिंदे सर्व बोगस खत उत्पादक इत्यादी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे निविष्ठा पुरवठादार म्हणून परवाना मिळवून दिला। या भ्रष्टाचारी लोकांनी मंत्र्यांपासून तालुका कृषी अधिकाऱ्यांपर्यंत टक्केवारी देऊन या बोगस कंपनीत उत्पादित बोगस निविष्ठा वाटप कोट्यवधी रुपये कमवले। या सर्व लोकांची बँक स्टेटमेंटची माहिती घेतल्यास यांचा सगळा भ्रष्टाचाराने कमविलेला काळा पैसा उघड होईल आणि कृषी विभाग अधिकाऱ्यांच्या नावाने काय माहिती मिळाली, अधिकाऱ्याचे नाव, त्याची कंपनी, त्याचं ठिकाण आणि या अधिकाऱ्याशी असलेलं नातं। एकच उदाहरण तयार केली मी तुम्हाला। उमेश पाटील वी क्रू कोल्हापूरमध्ये सध्याच्या पदावर आहे, सरकारी पदावर। मला एक सांगा, पुढं कंपनी कृषी बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू कधी झाली? 9/11/2000 गांधी गडहिंग्लज कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर। प्रोपायटरचे नाव उमेश पाटील, दिग्विजय उमेश पाटील व नातं कोण आहे? आता अधिक त्याच्यात आहे आणि कंपनी आहे, मुलाच्या नावावर कंपनी आहे, पासून काम करतो आणि हाच अधिक त्याच्यात आहे। मग लिंकिंग येणार नाही तर काय होईल? किरण 11 कंपन्या, किरण जाधव दक्षता पथक यांची मिरज कंपनी, वेळ कंपनी, कंपनी आणि जाधव वसंत कराडे मित्र यांचे डीलर। त्याच्यानंतर सगळे असेच आहेत, एक सुद्धा वेगळं। याचं PDF तुम्हाला मी देतो। जर पद्धतीने असला मला एक सांगा, हे किती भयानक आहे। ज्या कृषी विभागामध्ये तुम्ही गुणवत्ता याच्यासाठी आहात, लक्ष ठेवण्यासाठी हे अधिकारी, आणि यांचं मला वाटतं रेट कार्ड सुद्धा मी तुम्हाला मागच्या कालावधीत सांगितलं हो। एवढाले कोट्यवधी रुपये देऊन तुम्ही लोक इथं बसता, तुम्हीच बायकांच्या मित्राच्या नावावर, अधिकाऱ्यांच्या मेहुण्याच्या नावावर अशा ज्या केलेल्या आहेत त्याचं संपूर्ण PDF देतो। मत आहे की हे महाराष्ट्र तुम्ही सगळं आणावं आणि याची देवेंद्र फडणवीस साहेबांना मी करणार आहे। किरण शामराव जाधव हा दक्षता पथकवाला 7 ते 8 म्हणजे 11 कंपन्याचं तर परवाने, या कंपन्यांचे प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावं। या कंपन्यांची विक्री केंद्रांची तपासणी आयकर विभागामार्फत सखोल तपासण्या करण्यात याव्या। या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी उघड चौकशी संचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी। किरण जाधव यांना पुन्हा नियंत्रण कक्षातच विभागातच कशी पदस्थापना देण्यात आली याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी। किरण जाधव, दिलीप झेंडे, विकास पाटील हे जरी सेवानिवृत्त झाले असले, हे आत्ता सेवानिवृत्त झाले म्हणजे तरी त्यांच्या व नातेवाईकांच्या मालमत्तेची सुद्धा LCB मार्फत ACB मार्फत चौकशी करण्यात यावी। महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे खते, बियाणे, औषधे व इतर कृषी निविष्ठांचे पुरवठादार यांची गेल्या 15 वर्षातील आर्थिक व्यवहाराची आयकर विभागामार्फत करण्यात यावी। अशा प्रकारची मी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्या परवा, जर परवा वेळ दिली तर परवा आणि नाही वेळ दिली
तर सोमवारी किंवा मंगळवारी साहेबांकडे ही मागणी करणार आहे। याचं PDF 43 कंपन्या, आणखी सुद्धा काही कंपन्या त्या ठिकाणी आहेत, तर कंपनीची सुद्धा नावं मी तुम्हाला देतो। कृपया ही नावं महाराष्ट्रापुढे आणावी। आणि मी म्हणतोय त्याच्यात तथ्य यास्तव आहे। आत्ता इथं उठून आष्टीमध्ये जाताना पाटोद्याला बीडमध्ये जा, बीडमधल्या कृषी सेवा केंद्रांना विचारा की हे लोक स्वतःच्या कंपन्यात केलेला माल लिंकिंगसाठी त्यांच्यावर थोपवतात का नाही आणि शेतकऱ्यांना फसवणार। आणि हे किती गंभीर आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे होतंय, हे दुर्दैव आहे। 43 कंपन्यांमध्ये फार तर हे 30 अधिकारी असतात। हे काय ते दिलीप पाटील आणि विकास पाटील 2, हे कोणी कृषी मंत्री येऊ त्याला शिकवायला हेच होते ना। कृषी मंत्री कोणी येऊ, मी एकटा काय धनंजय मुंडेंवर म्हणत नाही, त्याच्या माग पुढं आता नवीन आला तर त्याला रफिक नाईकवाडी सुद्धा आहे ना तिथं महत्वाचं। हे रफिक नाईकवाडी, संजय पाटील आहे, नंदकिशोर राजाराम आहे, मधुकर चौधरी, भारत रणवरे, किरण जाधव एकटा 11 वेळा आहे। म्हणजे कदाचित हे 25 अधिकारी असतील। 25 अधिकाऱ्यांनीच महाराष्ट्र खाऊन टाकलाय। किरण जाधव यांचा शिष्य बनायचं नाही का? नाही, किरण जाधवच्या वरच्या आका, किरण जाधव या दोघांचा शिष्य आहे। या दोघं जे पाटील आहेत त्यांचा शिष्य आहे। मनोज वेताळ आहे 2-3 वेळा, 4 वेळा आहे मनोज कुमार वेताळ, ADO सांगली। हे कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यात नाहीत कंपन्या। हे बघा, नरेंद्र रामचंद्र पात्रे मुलगा, त्याची कंपनी। आणि तंत्र अधिकारी दक्षता पथक, तंत्र अधिकारी, कृषी सेवानिवृत्त आहे। याच्या नात्याने लीना राज चौधरी हे यांची पण लिमिटेड कंपनी आहे। आणि इथे राजेंद्र माळोदे ADO 25 सुद्धा, हे 20च लोक असतील। हे 20 लोकांनी अख्खा महाराष्ट्र खाऊन टाकला। आणि लोकांमध्ये चर्चा होती, हे 20 इतर CM विनंती करणारे की ACB, परत हे इन्कम टॅक्स आणि ED हे तिन्ही लोकांच्या लिंकिंगचा सगळा बाहेर पडतो आणि महाराष्ट्र एकदा साफसूफ तरी होऊन जाईल। आणि हे छुपे कोणाचे नाही। 15 वर्ष गुन्हा नियंत्रणामध्ये एक अधिकारी राहतो। 15 हे हजारो कोटी रुपयाचे आहे। कृषी सेवा तर क्वालिटी कंट्रोलसाठी, हे क्वालिटी नाही, हे या अधिकाऱ्यांनी ज्या कंपन्या केलेल्या आहेत, सांगलीमध्ये संभाजीनगर MIDC, मराठवाड्यात इतर कोणत्याच जिल्ह्यात नाही। त्याच्यानंतर ह्यांच्या पुढं इथं हे आहे, समुद्राचा कड आहे, इथं सोनिया होता, तर किती वाईट आहे। कृषी हा महत्वाचा आहे ना। हवामान शेतकरी अडचणीत पैसे लिंकिंग नावाचा जो प्रकार आहे खाता येतो, तर त्याच्याबरोबर हे एवढे पॅकेट घ्या, हे तेवढं पॅकेट घ्या, हे कसं काय होतं। आणि माझी तुम्हाला विनंती आहे
की ही बाब सामान्य शेतकऱ्यापर्यंत गेले पाहिजे। इथून पुढं मी आता हे 32 का काय आमच्या जिल्ह्यातले अधिकारी बोलून उद्या पालकमंत्र्याच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे की एकाने जरी लिंकिंगचं कुठं कोणी सांगितलं आणि जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र आमचेच आहेत, कोणाचे का असणार, जे कोणी पोरं सोरं जे व्यापारी काम करते ते आमचेच व्यापारी, आम्ही त्या सगळ्यांना सांगू हे लिंकिंगचं खत घ्यायचं नाही, आमच्या जिल्ह्यापुरतं तर आम्ही करू, बाकीच्या जिल्ह्यात ते बघावं। पण हे जेव्हा लिंकिंग समोर येतं म्हणजे गेल्या वर्षी मी पण हे केलं होतं स्टिंग ऑपरेशन, पण जे हे झाल्यानंतर फक्त तात्पुरता त्याचा परवाना रद्द होतो आणि नंतर 6 महिन्यांनी रिइन्स्टेट होतो। मग कोण रिइन्स्टेट करणार? हेच 20 बाप आहेत ना, रफिक नाईकवाडी, किरण जाधव, हे उमेश पाटील, विकास पाटील, आमका पाटील, हे सगळे हेच आहेत ना, हेच तिथं नोकऱ्याला बसलेले, यांच्याच बायकाच्या नावावरती कंपन्या आहेत, त्या कंपन्या अरे MAIDC दाखवलं जातं ह्याला कृषी महामंडळ, MAIDC स्टँडर्ड नाव दिलं, MAIDC कडून माल खरेदी करावा। अजून सुद्धा बरंच आहे, मी पुढचं आणखी एक मुलाखत देणार आहे तुम्हाला कापसाच्या न्याच्या बाबतीत त्याचे। आणि हे जे लिंकिंग आहे हे लिंकिंग कृपया यंदा तरी बंद झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्या कंपन्यांच्यावरती रेड पाडल्या पाहिजेत, यांचे तपासले पाहिजेत। आणि अरे हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, असं कुठं असतंय का? आपण बघितलं की गेले काही काळात हा सगळा घोटाळा झाला आणि यामध्ये वेगवेगळे कृषी मंत्री बदलले तरी देखील हे अधिकारी काय माहिती हे सांगतायत म्हणून हे लिंकिंग होते, पण ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची आणखी कोणाची लिंकिंग आहे का की हे अधिकारी कायम राहत आहेत? मोठ्या कोणा ह्याच्यात राजकीय नेत्याचा सहभाग असावा असं वाटतं? नाही, काय हे वरच्या पातळीवर जातच नाही ना, फाईल जी आहे अधिकारी मंजूर करण्याची मंत्री लेवलपर्यंत, त्या मंत्र्यालाच लिंकिंग शिकवायची, सोपं काय का? मी एकटं धनंजय मुंडेवरती आरोप नाही करत, आज धनंजयांना शिकवलं तसं त्याच्या पाठीमागच्या कृषी मंत्र्यांना यांनी शिकवलं, पुढच्या कृषी मंत्र्याला त्याला लगेच शिकवायचं। आणि बायकाच्याच कंपन्या मानल्यावर काय राहिलं? आणि मला सांगा, सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या बायकोच्या नावावर कंपनी स्थापन करता येते का? मुळात पहिला प्रश्न हा आहे। ऑफिस ऑफ प्रॉफिट होते नाही, बायकोच्या पोरांच्या नावावर तुम्हाला कंपन्या कसं करता येते? काही जणांनी आयडिया वापरली, मित्र वापरले, किरण जाधव, नातेवाईक, माहिती काढली किती दिवसाच्या घोटाळ्याची? ही संपूर्ण मागील 10 ते 15 वर्षामधली। किमान 5 कृषी मंत्री असतील, आता ते कोण कोण आहे ते बघा। सरकार बदललं की तरी बी हे बदलत नाही, मध्ये म्हणजे माग काँग्रेस होतं तरी हे तिथं, फडणवीस साहेब आले तरी हे तिथं, परत फडणवीस साहेबांना डावलण्यात आलं, आम्ही विरोधात गेलो 2019, उद्धव साहेब आले हे तिथंच, आता परत एकनाथराव शिंदे साहेब आले हे तिथंच, यांच्या बायकान गोडाऊन यांचाच माल, आणि खाली सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचं चला, कारण ह्यांच्या नोकऱ्या त्यांच्या हातात आहेत ना, यांच्या बदल्या, यांचे प्रमोशन, यांचं वाटोळं करायचं, हे जी हुजूर वरून सांगायचं, म्हणजे वर सरकार बोले नाही, अधिकारी बोले दल हाले। आणि हे काय आहे की आम्ही जो बदल्यांचा अधिनियम कायदा केला ना, त्याचे फायदे तितके तोटेसुद्धा झालेले आहेत, ते ह्याच्यातून दिसतंय। 3 वर्ष एखाद्या अधिकाऱ्याने तिथं घेतली, त्याला जर बदललं तर ते लगेच मॅटमध्ये जातो, मॅटमधून स्टे आणतो, आणि आमच्या अधिकारी लोकांना विचारलं कसं काय झालं, ते मॅटमध्ये गेला आणि स्टे आला। अरे सस्पेन्शनला सुद्धा मॅटमध्ये जाऊन स्टे आणते ती। हा जो बदली अधिनियम 2005 आहे ना, याच्या बाबतीत सुद्धा संशोधन करण्याची पाळी मला वाटतं। काही कायदे काही त्यावेळेस ठीक आहे केले, पण याच्यामध्ये जर भ्रष्टाचारांच्याच फायद्यासाठी ते असतील ते सुद्धा बदल करण्याची आवश्यकता आहे असं मान। अहो हे बघा ना तुम्ही, हे हिम्मत काय, सगळ्यांचे लिस्ट दाखवतो, पत्नी मुलगा स्वतः
एका 2 पठ्ठ्यांनी तर स्वतःच कंपनी चालू केली. हां, सरकारमध्ये नोकरीला तोच 3 आहेत हे, आर्यन पाटील, चव्हाण आणि विजय कुंभार. आणि सत्यजित जितेंद्र शिंदे हा किरण नातेवाईक. तुमच्या आज लक्षात आलं, या अगोदर का नाही आलं? नाही, मी स्वतः हे बघा, आत्ता ऐका आत्ता त्यांच्या या गोष्टी लक्षात नाही आल्या का? माझ्या बाबतीमध्ये लक्षात येण्याचं कारण मी याचा तारांकित विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 2251 केला होता आत्ताच्या अधिवेशनात कळाला. मग मी त्यांची माहिती विचारल्यावर हे आलं. कृषी विभागाकडे माहिती आहे, हे आहे माहिती, तरी सुद्धा कारवाई कोणीच केली नाही यांच्यावर. आता झालं हे 20 लोक महाराष्ट्राचे मालक होऊन बसले. गेल्या 10-15 वर्षापासून यांचा नंगानाच चालू आहे. अरे हे कोणता डान्स आहे हा? हे कोणता प्रकार आहे? हे असं करता येतं का? स्वतः कंपन्या स्थापन करता येतात का? बायकांच्या नावावर, मुलांच्या नावावर, मित्रांच्या नावावर, नातेवाईकाच्या नावावर कंपन्या स्थापन करता येतात का? अरे तुमचं काम काय आहे? कंट्रोल हे ठेवायचं. शेतीवरती आणि निविष्ठा म्हणजे जे खतं, बियाणं, कीटकनाशकं शेतकऱ्याला जातात, त्यांचा दर्जा ते व्यवस्थित जातात का? ह्यासाठी आमच्या टॅक्समधून गेलेला पैसा तुम्हाला पगार देतो ना, पगारावर थांबा ना. तुमची पगारावर थांबण्याची मानसिकता नाही आहे. याला सगळ्यांचे जर आता ACB चौकशी, EDची चौकशी आणि अर्थ खात्याकडून यांची जर चौकशी झाली तर हे गब्बर झालेले असणार आहेत. मला वाटतं शोलेमधल्या गब्बर सिंगपेक्षा कितीतरी मोठे गब्बर सिंग झालेले असणार. ओके, एक गंभीर स्फोट तुम्ही एक दिली आता काही चॅनलला, तुम्ही सांगितले की मला मारण्याचा कट रचला जात होता. नाही, अजून तो आहे जाग्यावर. त्याच्यामध्ये कोणी, मी म्हणतो मी नाही, तुम्हीच ते शोधा. कोणत्या हरणाच्या मांसाबाबत स्टेटमेंट केले. एक, दुसरं, खोक्याच्या नावाखाली जो मोर्चा काढला गेला, तो मोर्चा कोणाच्या कार्यकर्त्यांच्या जास्त जोर होता. 2, आणि कोणाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन उपोषण केलं आणि उपोषणाचे भाषणं काय तर कुणीकडं त्याला दर्जा नाही, काय नाही, दर्जाहीन भाषणं. आणि त्या दर्जाहीन जो उपोषण होतं, नंतर मला वाटतं त्यांच्याकडे कोणी आलं नाही, ते आपसूक उपोषण सोडून आले. आणि कोण बीड जिल्ह्यातला एक अँकर आहे की तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो. आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे TV हे आहेत, त्यांनी सतत त्या घटना दाखवल्या. आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिश्नोई समाजाचे 4 लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक हे राजस्थानवरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले. मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंटसुद्धा केलेलं आहे. आणि तिथून ते माघारी गेले. बिश्नोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे. आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं, त्याच्याशी संबंध मग किसका जोडणे का, तो मग इसका. अरे माझं तर काही संबंधच नाही. काय कधी तर खोक्या अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं बी नाही, मी कोणाला बोललो नाही. त्याचं घरसुद्धा बिचाऱ्याचं उद्ध्वस्त केलं. मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही तिथं? त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झाला. ढाकणे कुटुंब मी भेटलो, बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली. मी मात्र स्वतः जाऊन वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात ते काही बी करायला तुम्ही चाल. मग हे डोकं कोणाचं? बिश्नोई समाजाचे लोक आणणारे लोक कोण? याच्या बाबतीमध्ये काय संपलाय असं मी म्हणत नाही बरं का. तो प्लॅन चालूच आहे.
आत्ता बी. आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणजे किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे अशा पद्धतीचं व्हायला लागलंय, तुम्ही जरा म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं. मला एसपींनी सुद्धा फोन केला होता की तुमको संरक्षण चाहिए क्या. मी म्हणलं मेरे को नको संरक्षण, परंतु दुसऱ्याच्या हाताने हाताने काटा निघाला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारी काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत, त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत. यातलं कोणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे. फक्त ते अंजली दमानी या ताई आणि त्या दुसऱ्या तृप्तीताई यांना विनंती आहे, तुम्हाला काय स्टेटमेंट करायचं आहे, काय करायचं तिकडलं तिकडं करा. ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे. हा चित्रपट दाखवला नाही, त्यांना माहित नसेल. तुम्ही म्हणाले पोलिसांनी तुम्हाला सांगितलं सुरक्षा घ्या, म्हणजे पोलिसांना पण इनपुट आहे का हे की तुम्हाला? 100% आहे. काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे. म्हणजे हे ते सलमान खानचं नाही का प्रकरण, लॉरेन्स बिश्नोई, तसं कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे. ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात. मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं, तिकडल्या तिकडं काटा निघावा यांचा. अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता. अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही, काय चाललात आणि थायथायाट काय करता? हा हे बघा, माझ्या जीवाला धोका आहे आमका आहे तरी मी कोणाला कशालाच भेट नाही. त्यामुळं ते प्रश्नच येत नाही. नाही गँगचा बिश्नोई गँगचा संबंध नाही. बिश्नोई समाजाचे लोक बोलवले, 4 लोक बोलवले. ते काय हवेतून येणार नाहीत ना. राजस्थानमध्ये आहे ना बिश्नोई समाज. मग राजस्थानमधून ते 4 लोक आले आणि कशावर आलेत? तुम्हीच दाखवलेल्या उपोषण स्थळावर आले. कोणी उपोषण केलं होतं, कशासाठी केलं होतं, कुणाचे लोक बसले होते, कुणाचे कार्यकर्ते बसलेले होते तिथं? हां आणि काय बोलायचं, बोलण्याचा दर्जा आहे का यांचा कोणाचं? कुणीकडं बोलायचं, उचलायची जीभ की लावायची टाळ्याला, कुणीकडं बोलायचं, काय बोलायचं, आम्ही आपलं जाऊ द्या म्हणतो. याचा अर्थ असं थोडंच. कोण नेता आहे जिल्ह्यात तुम्ही म्हणता ते कोण उपोषणाला बसले होते त्याचे व्हिडिओ आहेत. उपोषणाच्या स्थळी केलेली यांची भाषणं आहे. 1 दिवस उपोषण नव्हतं ते मुंबईमध्ये, मला वाटतं 5-6 दिवस उपोषण चालू होतं. आणि बिश्नोई समाजाचे लोक त्याच उपोषण स्थळी आलेले. ते सगळं गोळा करा ना तुम्ही. आणि बीड जिल्ह्यातला एक अँकर का काय एक कोणता तरी टीव्हीवाला आहे, तो सारखा तेच इथं म्हणजे खोक्याच्या इथं दाखवायला त्योच, मोर्चा दाखवायला त्योच, बिश्नोईचे लोक आणायला त्यांची भाषणं आणायला त्योच. अरे काय अँकर बी तुम्ही आता तुम्ही बी ह्याच्यात सामील व्हायला लागले. कोणाच्या सांगण्यावरती हे करतात बरं का. त्याला अँकरने अँकरचाच दर्जा ठेवावा, राजकारणाच्या एवढं आहारी जाऊ नये असं मला वाटतं. नाही मी आत्ता नाव घेणारच नाही. मी आधी पत्र देतो मुख्यमंत्र्यांना, याची चौकशी करा म्हणतो. हे असं काय भाजपाला आहे काय? तुमच्याकडे काय खून करण्याचे तुम्हाला परवानगी घेतलं का? संतोष देशमुखला एवढा निर्गुण हत्या करून बी तुमचं भागलं नाही का? अजून पुढे एखाद्या आमदाराला मारायचं, आणखी कोणाला मारायचं? हां आता आज जाऊन बसलेत ना ते, आता बी गप बसा ना, तिथं हाणामाऱ्या करते. जिल्ह्याला महाराष्ट्राला तुमची गरज आहे, तुम्ही सुरक्षा घ्यायला पाहिजे पोलिसांची. मी नाही घेणार, मला वाटत नाही आवश्यकता बरं का. पण डोकं कसं चालवायचं बघा. थायथायट कुठं घालायचा? खोक्यावर. अरे ते खोक्या अटक झाला किंवा त्या खोक्यावरती कारवाई झाली, उलट खोक्यावर कारवाई करा मीच म्हणलं. त्याचं जर काही चुकलं असेल तर तुम्ही कारवाई करा. चुकलेलं आहे त्याचं समर्थन मी केलं का? नाही. पण मी एवढंच म्हणलं की गरीब समाजातलं आहे,
ते सोनं बिनं फेंटेजचं सोनं घालते आणि पैसे त्या दुसरा एक मित्र आहे त्याला कोणी गाडी का देत नव्हतं. मुथूट फायनान्स दुसऱ्याच्या नावावर काढला आणि ते पैसे डॅशबोर्डवर मांडले. आता त्या ज्या समाजाच्या याच्यातले अजून पाहतच झाले नाही त्यांची काय अवस्था आहे अजून. शेड्यूल ट्राईब आहेत. अरे तुम्ही एखाद्या शेड्यूल ट्राईबच्या मागे किती लागायचं, काय करायचं, त्याचा थायथाट दाखवायचा आणि त्याच्यातून बिष्णोई आणून तिथं हे करायचं. म्हणजे हे किती अक्कलवान लोकांचं काम आहे, जरा ओळखून घ्या असं माझं मत. आपण जर गेले काही दिवस बघितलं तर बीडमध्ये सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. आष्टीमध्ये झाला, त्याच्यानंतर आज अंबाजोगाईमध्ये आष्टीमध्ये विकास बनसोडेचा खून झालेला. त्याच्यानंतर अंबाजोगाईमध्ये देखील खून झाला. पिंपरी घुमरे ना, ते नाही आम्ही तर त्याला लगेच अटक करायला लावली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, परंतु पोलीस मात्र या सगळ्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. काय असं बीड जिल्ह्यातलं पोलीस दल या जनरल याच्या म्हणजे बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदलण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आणि मला वाटतं SP हे त्यांच्या सबऑर्डिनेटवरती, हे नवीन आहेत, नावही नवीन आहेत त्यांचं आणि नवीन आहेत. इतक्या नवीन अधिकाऱ्याच्या हातामध्ये हा असला आमचा एवढा खतरनाक जिल्हा कसा काय देण्यात आला काही कळत नाही. स्वतः हेडक्वार्टरला असताना तिथं जेलमध्ये हाणामाऱ्या होतात. आणि आत्ता अंबाजोगाईला एक खून झाला म्हणतात. व्हिडिओ तयार करून मशिदीची घटना घडली, जे अर्धमासलेची, त्याचाही व्हिडिओ काढला पाठ्यांनी. जिलेटिननी ते उडवून देण्याचा प्रकार झाला आणि ते फुल टू नशेतले आहेत कार्यक्रम. त्याला काय कोणी त्याच्या पाठीमागे नाही काय नाही, पण फुल तरार असलेली लोक त्यांनी तो उद्योग केला. अंबाजोगाईला खून झाला, परवा परळीला देशमुखचा खून झाला ना, डोक्यातच शिरसाळ्याला. आणि मग तिथला जो तो दैफळे का काय नावाचा अधिकारी त्याच्यावरती मी टीका केली, भास्कर केंद्रेवर केली, काही ठराविक सचिन सानप यांच्यावरती केली. आतापर्यंत SP केलं काय? इतके दिवस SP तुम्ही इथं आलेला आहात. मी टीका केली, अंजली दामानी यांनी केली, पोलीस दलातल्या काही अधिकाऱ्यांच्याबद्दल, कर्मचाऱ्याबद्दल. त्याच्यानंतर मला वाटतं तृप्तीताई देसाईंनी केली. अजून जो कोणी बीड जिल्ह्याच्या या खून प्रकरणावर बोलतो त्यांनीसुद्धा पोलिसांचे नावं घेतली. हे पोलिस अजून बी ज्यांच्यावरती 307 दाखल झाले आणि महादेव मुंडेच्या खुनाशी ज्यांचा संबंध आहे त्या आरोपींबरोबर भास्कर केंद्रे बैठका करून देत असेल तर हे किती वाईट आहे. संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी एका महिलेकडून बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्यांना गोवण्यात येणार होतं अशी माहिती आली होती आणि त्या महिलेचा मृतदेह आहे कळंब इथं सापडलेला आहे. मृतदेह 2 दिवस एका रूममध्ये होता आणि त्याच ठिकाणी आरोपी जेवण करत होते, तिथंच झोपले. तिसऱ्या दिवशी दुर्गंधी येत असल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर पोलिसांशी बोलणं करून घेतली माहिती? मी बोललोय कळंबशी, परंतु मी कालच म्हणलो होतो तुम्हाला की माहिती घेतल्याशिवाय बोलायचं नको. आत्ता जी TV वरती बातमी आलेली आहे ती बातमी अशीच आहे की पैशाच्या आणि छळाच्या बाबतीमध्ये काहीतरी त्रास दिल्यामुळं त्यांनी त्या व्यक्तीने त्या महिलेचा खून केलेला आहे. पण तीच महिला होती का तर ती पहिला नव्हती. तर कळंबची महिला कोण ही शोधून काढा अशी मी SITकडे मागणी करणार. दमानिया यावरच म्हणाले की बीडच्या शरदचंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत त्यांनाही असंच फसवण्यात येणार होतं महिलेला पुढे जाऊन. नाही, मला नाही वाटत असं. बजरंगला नाही, मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित होणार. फोटो आले विष्णू चाटेच्या फेसबुकवरचे जे फोटो आहे त्यानुसार 5 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची शेवटची भेट झाली मुंबईत. वाल्मिक कराडच्या भेटीआधी विष्णू चाटे धनंजय मुंडेंना भेटला होता आणि ते फोटो त्यांनी त्या अकाउंटवर टाकले. 6 तारखेला मर्डर झाला, वाद झाला. 7 तारखेला विष्णू चाटे पुण्यात होता, ते पण फोटो आले. 8 तारखेला बैठक झाली आणि सुदर्शन गुलेची आणि विष्णू चाटेची हॉटेलवर. 9 तारखेला हत्या झाली. ही सगळी लिंकिंग या सगळ्या एकमेकांशी जोडले जाते. 100% आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो
की आत्ताचं जे चार्जशीट दाखल झालेलं आहे हे फायनल चार्जशीट नाही, हे प्रिलिमिनरी चार्जशीट आहे आणि अंतिम चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार SITनं त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळं यावं. ते 2 अधिकारी आहेत ना, राजेश पाटील आणि तो दुसरा का महाजन, हे दोघं बी माझ्या मते हे दोघं जण 100% होणार. आणि कोणाकोणाचे भेटी झाले, कोणी कोणाचे फोटो झाले, कोण कोण तिथं कोणाला भेटलं, हे तुम्ही जसं माहिती सांगतायत ही धक्कादायक आहे ना माहिती. ही माहिती माझ्याकडे आत्तापर्यंत नव्हती, मी हे कबूल करतो. ही कशातनं पुढं आली का? फेसबुक व्हॉट्सअपवरून. फेसबुकवर फोटो. हां, आता फेसबुक व्हॉट्सअपवरून बरंच उघडं येतं आहे ना. ते आता काल जेलमध्ये मारामारी झाले की ते एक जण म्हणतो बाहर बिन अंदर बी काहीतरी, आणि ते बी बबन गीती ते फेसबुकवर टाकतो, बाहर भी होंगा ना अंदर भी होंगा, आणि लगेच दुसरा म्हणतो तू बाहर आहे तो किधर आहे बाबन्या. मग आता काय चाललंय या बीड. आणि हे फेसबुक किमान SP-ने तपासावा तरी. SP-कडे आहे ना. शेवटचा फायनल चार्जशीट मध्ये आणखी नाव वाढणार तर मोठ्या आकाराचं नाव वाढू शकतो, म्हणजे या भेटी मी त्याच्याबद्दल आता काहीच बोलू शकत नाही, पण काहीही होऊ शकतं एवढं माझं मत आहे. गेवराई जे घटना घडली म्हणजे बॉम्बस्फोट झालेला आहे, त्या गेवराई आग बंद होता आणि त्याच्यात गेवराईच्या लोकांनी मागणी केलेली आहे UPA अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. असं काय होणार नाही विनाकारण. कशाचंही कशालाही मोका लावा, कुठं काय लावा. ते जे 2 आहेत आम्ही माहिती घेतलेली ते पूर्ण 100% ते गव्हाने पेताड आहे. ती त्याच्या घरचे लोक त्याला जीव घालीत नाहीत. मी माहिती घेतली, आमच्या इथले डिव्हाइस बिघडत्याचे, आणि ते डिटोनेटरचे त्या ह्याच्यात ते पहिलं काम करीत होतं. त्यांनी 4-5 ते घरी आणून ठेवलेले असतील मागं वर्ष 6 महिन्यापूर्वी. संदलमध्ये यांचा काहीतरी किरकोळ वाद झाला आणि आधीच पेताड त्याच्यात ते सागडे एक पेताड त्याला भेटलं आणि दोघांनी दारू पिऊन हे केलंय काय रील काढली. त्यांनी तो उद्योग करण्याचा प्रयत्न केला मस्जिद उडवण्याचा. PMLAचा म्हणजे मोका लावा आणि हे लावा, हे मला काय आवडत नाही असं मला वाटतं. पद्धतीनं तुम्ही असं म्हणालात की बिष्णोई समाजाला माझ्याबद्दल भडकवण्यात आलं, माझा कट रचण्यात आलं, तर एक दुसरी बाजू म्हणून तुम्ही बिष्णोई समाजाला हे सगळं सांगणार आहेत का? सत्य काय आहे किंवा लॉरेन्स नाही आता चौकशीत कोण नाही. लॉरेन्स बिष्णोई बिचारा त्याचा आपला काय संबंध बरं का? आता कुठं आहे ती जेलातूनच फायर करू म्हणतो तिकडं आपल्याला काय त्याला जायचं बियचं. हे इथलेच बिष्णोईचा मळात आम्हाला, तर तिकडं कायला जायचं. त्याच्यामुळं आपलं काही संबंध त्या ऑलरेडी त्याचा संबंधच नाही ना. काही ज्या गोष्टीची जाहिरात केली गेली ते दाखवलं गेलं. हे 1-2 लोकांनी स्टेटमेंट केले, ते बाकी सगळ्यांनी नाही. तिकडच्या मला वाटतं म्हणजे त्या खोक्याच्या त्या हाणमारीच्या प्रकरणाबद्दल बोलले, तिथं त्याचं काय सापडलं, घर मोडलं, याच्या सगळ्या बातम्या आल्या. पण मी जे विषय म्हणतोय हा एका टिपिकल माणसानेच मांडला. टिपिकल माणूस, त्याचं नाव तुम्ही शोधा, माहिती आहे तुम्हाला. ते एकाच माणसाने सांगितलं. तर नंतर मग मात्र ते माणूस बोलला, निघून गेला. टिपिकल म्हणजे टिपीत काय? हा, मग कोण आहेत? तेच आहेत. त्यांनी मांडला, ते निघून गेले. नंतर मग हे इकडं उपोषण करणारे कोण कोण होते, काढा तेवढं व्हिडिओ काढा. आणि तिथं बिष्णोई समाज म्हणजे मेंटॅलिटी कोणती आहे? अरे वागायचं कसं? तुम्ही राजकारणात कोणत्या पद्धतीला, कोणत्या थराला चालले की तुम्हाला तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही कोणाकडून तरी दुसऱ्याच्या हातून सुद्धा दुसऱ्या माणसाचा काटा निघला पाहिजे, इथपर्यंत मानसिकता तुमची गेली. एवढं मोठं कटकार असताना कशामुळे रचलं जातं, एवढं षडयंत्र कशामुळे रचलं जातं असं तुम्हाला वाटतं? नेमकं संतोष देशमुख दुसरं काय कारण? संतोष देशमुखच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभं राहिलं आणि शेवटपर्यंत राहणार. जोपर्यंत हे जो लोक आहेत, चॅलेंज आहे आम्हाला माहिती कोणतं, हे शेवटपर्यंत यांना त्या दरवाजापर्यंत जल्लादाच्या तिथपर्यंत नेऊन घालणं हे दिव्य आहे, आम्हाला माहिती आहे बरं का. परंतु तिथपर्यंत आम्ही 100% संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर राहणार.
गेल्या 3 पण ही मेंटॅलिटी बघा ना तुम्ही. आणि मध्ये आता मी थांबलो होतो ना, मी बोलायचं थांबलो होतो, हे त्याचा नंगानाच यांचा चालला होता तरी बी मी थांबलो होतो. मला काय उत्तरं देता येत नाहीत का? बाकीचे लोक नाहीत का माझ्याकडे? हे बोलायला तुमच्याकडे 10-20 लोक आहेत, माझ्याकडे तेवढे बोलायला लोक नाहीत का? तुम्ही तुमच्याजवळ लाखो असतील तर आम्ही बी 80 पर्यंत आहेत ना. अण्णा आता बदनामीपासून विषय आता जीव घेण्यापर्यंत गेलाय का? आता अशा पद्धतीने 100% ही मेंटॅलिटी वापरली गेलेली आहे. मी म्हणत नाही, तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तुम्ही चेक करा आणि ते काढा ना. मी म्हणतोय हे खरं आहे का नाही एवढं काढा. मागच्या 8 दिवसापूर्वी चौधरी कुटुंबाने बीडमध्ये एक प्रेस घेतली आणि तुमच्यावरती आरोप केले की त्यांचं 2 मजली घर शेतातलं चला काही नाही, ते ठकलेत आमच्यावर केसेस बिसेस करून. काही त्याच्यामध्ये राम निघाला नाही. हायकोर्टापर्यंत गेले. 2 एकर का 2 मजली घर होतं ते पाडण्यात आलं. हा 2 मजली घर ते चौकशीत आला असेल ना, तिथं पोलीस स्टेशनला जा ना. पावसा पाण्याचे दिवस आहेत. तुम्ही त्या खोक्याला बिचारा म्हणलं, बेडकचं सोनं अहो बिचारा मी उघड्यावर आलंय त्या घरात काही पुनर्वसन. हे बघा, त्यांच्या बाबतीमध्ये मी आज इथे बोलत नाही, परंतु काइंडली इतर लोक काही माझ्याकडे आलते ते त्यांना मदत करते बरं का. आणि मला ते जे 2 एकर तिथे जाऊन बघा ना, तिथं घराचा परवाना आहे. घर पाडणे याच्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आहात, सत्तेमध्ये आहात. घर पाडण्यामुळे अहो घर केव्हा पाडले? या खोक्याचं जे त्यांनी खोक्याचं घर पाडलं तर मी त्या अधिकाऱ्यांना मी त्यांना विचारलेलं आहे. ते मला 1-2 लोक म्हणले वरून घेऊ आता. तर मी कुठून आदेश होता इथपर्यंत जाणार. अण्णा तुम्ही कारण माझं मत असं आहे, ठीक आहे तुम्ही घर पाडा, परंतु त्याला नोटीस द्यायला पाहिजे होती काय. आणि एकट्या खोक्याचं घर आहे का वन खात्याच्या याचं? वन हक्क पट्ट्यामध्ये मला वाटतं निमार्द वन खातं गेलं असं. तहसील कार्यालय पण illegal आहे. तहसील कार्यालय सुद्धा वन विभागाच्या ह्याच्यात. व्यायामशाळा पण आणि illegal आहे. पट्टे दिलेले आहेत. तिथलं क्रीडाचं हे क्रीडा कार्यालय ते सुद्धा आहे. खोक्या नाही हो, खोक्या दाखवायला. खोक्याच्या माग विष्णोई. म्हणजे कुठेतरी सरकारची आता बदनामी थांबवणार आहेत का तुम्ही हे सगळं? माझ्यावरचा राग काढायला दुसरं काही आपटायला जागा सापडाना म्हणून त्याच्या नावाखाली मोर्चा. बीडचं कनेक्शन राजस्थानशी आहे का? हा बीडचं कनेक्शन राजस्थानशी आहे? ते व्हिडिओ चेक करा ना, व्हिडिओ चेक करा. मीच आता मागणी करणार आहे ना. बिश्नोई समाजाचे माणसं विमानाने आलेत ना बिचारे, जे कोणी यायचे, आणि विथ स्टेटमेंट करून विमानाने परत गेले. यांचे विमानाचे तिकीट कोणी काढले, यांच्याबरोबर फोनवर कोण बोललं, याची चौकशी व्हावी लागेल ना. हा शेवटचा प्रश्न. अण्णा तुम्ही गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहात आणि या चर्चेदरम्यान तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटातील गाण्यांची डायलॉगचे उदाहरण देतात. किती तुम्ही चित्रपट बघितलेत? कसं काय चित्रपट? एखादा कुठला तरी आठवायचा आणि ते सांगायचा, असं काय. हा बरेच शब्द दिले मी. हा ते बरेच शब्द आणखी बी देईल मी, काय अडचण नाही. मी एवढ्यावर थांबत नाही, हे कवर चालूच ठेवतो मी. अण्णा तुम्ही एक तक्रार एडिटर करणार होता, ती केली का आणि करणार होता जसं तुम्ही मागे सांगितलं? कुठली? कृषी विभागासंदर्भात. आता कृषी विभागाची केली नाही, एक केली. आता हे दुसरं मोठं लट घाबाड सापडलं. हे 20 जणांचं 20 आहेत का 25 आहेत? तुम्ही बघा, PDF दिलं मी तुम्हाला आता. त्यांचे नाव कंपनी महाराष्ट्राला माहिती होऊ द्या ना. एकदा कोल्हापूरला माहीत होऊ द्या, तिथं काय आहे, सांगलीला माहीत होऊ द्या, यवतमाळला, वर्ध्यात सुद्धा आहेत हे बोगस निविष्ठावाले. आणि मागं बघा तुम्ही, यवतमाळ का कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसावर औषध फवारल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा मृत्यू झाला. 18 का काय माणसं गेलती, कारण ते जे फवारणीचं औषध होतं त्याच्यात नको तेवढं प्रमाण होतं. खोक्याची बायको जी तेजू आहे, खोक्याची बायको तेजू, तिने तुमचं समर्थन केलंय. त्या अण्णांचं कुठेही काही चुकलं नाही. माझा नवरा एक साधा कार्यकर्ता त्यांचा आहे आणि अण्णाला फसवण्यासाठी षडयंत्र. हो, ते नाव येण्यासाठी तर ते कोण .com कोण होतं, काय होतं ते तुमचं तुम्ही शोधा ना. हो, अशीच पत्रकार परिषद घेऊन परळीमधला खूप मोठा घोटाळा केला होता, मात्र त्याची तक्रारही केली. उद्या परत अजितदादा येत आहे
तर त्यांनी काही या संदर्भात काही घेतलं का, काही कारवाई झाली का, नेमकं काय झालं त्याचा? नाही त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ह्याच्या संदर्भात बैठक लावण्याचं ठरवलं. ज्ञानराधा ते परळीमधला स्पेशली घोटाळा तुम्ही रस्त्यांचा घोटाळा वगैरे दाखवला होता. हा नाही अजितदादांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी त्याची दखल घेतली, त्याची चौकशी लावली. ती चौकशी पूर्ण होऊन येईल ना. आता 73 कोटीचा आहे. हो हे काशीदांचं आहे.